नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। मित्रांनो, इयत्ता 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षांचा तर 12वी उत्तीर्ण सेविकांसाठी 6 महिन्यांचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं आता बंधनकारक करण्यात आले। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्यानं सध्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण हे दिले जाते। सध्या 12वी उत्तीर्ण सेविकांचं प्रशिक्षण सुरू असून मे 2025 पासून 10वी उत्तीर्ण सेविकांचं प्रशिक्षण देखील सुरू होणार आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता 1ली आणि 2रीच्या वर्गावरील शिक्षकांचं राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल। त्यानंतर मे महिन्यामध्ये जिल्हा आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण हे पार पडणार आहे। तत्पूर्वी 3 ते 6 वर्षांच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे धडे हे दिले जाणार आहेत। त्यासाठी अभ्यासासंबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ त्यांना पाहावे लागणार आहेत। याशिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार आहे। दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना दिलेल्या पुस्तिकेमध्ये उत्तरही लिहावी लागणार आहेत। त्यामध्ये उत्तीर्ण होणं फारसं कठीण नसणार आहे, परंतु नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचं हे त्यामध्ये शिकवलं जाणार आहे। यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे काही टप्पे असतील। पहिले 4 दिवस सलग प्रशिक्षण राहील। त्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी बीटनिहाय एक बैठक होईल। 15 दिवसांच्या अंतराने 5 बैठका होतील। अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आणि पुस्तिका वाचून त्यांना उत्तरं लिहावी लागणार आहेत। अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीवरती पर्यवेक्षिका नजर ठेवतील आणि मार्गदर्शन देखील करतील। बाल शिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्याचं त्यांच्या प्रगतीवरनं समजेल तेव्हा त्यांना प्रमाणपत्र हे वितरित केलं जाईल। त्यानंतर रंग म्हणजेच झाडांच्या पानांद्वारे ओळखणं, चेंडू फेकणं आणि त्यातून त्याचं लक्ष केंद्रित करणं किंवा वस्तूंच्या माध्यमातून म्हणजेच दगड किंवा भांडी यांच्या आकार आणि संख्या ओळखणं, त्यांच्या आरोग्यासंदर्भात लक्ष देणं, खेळातून मनोरंजन करणं आणि त्यामध्ये पालकांचा सहभाग वाढवणं अशा नवीन गोष्टींचा या धोरणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 1ली आणि 2रीच्या वर्गावरील शिक्षकांना एप्रिलपासून प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे। तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षित करून त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र हे दिले जाणार आहे, जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदलानुसार त्या सर्वांना अध्ययन करता येईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकांना आता हे प्रमाणपत्र मिळवणं आणि तो कोर्स पूर्ण करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्याशिवाय ते पुढे नोकरी जास्त काळ करू शकणार नाहीत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।